माँ भवानीने शिवरायांना तलवार दिली म्हणजे जे पराक्रम केले ते भवानीच्या तलवारीने केले असं हे अलिखित स्वरूपात सांगत राहतात. यांना ते सुचवायचं असतं. भवानीच्या तलवारीपेक्षा शिवाजी महाराजांचा स्वतःच्या बळकट बाहूवरती जास्त विश्वास होता. ज्या गाड्या जातात ना जाणत्या जुनत्यांकडे, जाणते सांगतात भाई तुमच्या उंबऱ्याखाली काहीतरी पुरलं, काहीतरी केलंय. माया हो, असं जर काही वास्तू दोष असतात आणि वास्तुशांतीकडून जर दोष मिटला असता तर शिवाजी महाराजांनी किती गड किल्ले जिंकले, एका तरी किल्ल्याची वास्तुशांती केली का त्यांनी? एका तरी किल्ल्याला मुहूर्त बघितला का त्यांनी? ते गड किल्ले जिंकले ना, बिना वास्तुशांतीचे झालं ना, लढाया सक्सेस झाला ना. आम्हाला अडकवून टाकण्याचे हे सगळे कार्यक्रम त्यांनी केले. बायकांच्या अजून लक्षातच येत नाही. म्हणजे तुम्हाला एक सॅम्पल म्हणून सांगते बरं का, सांगायला खूप आहे पण फक्त एक सॅम्पल सांगते की किती तुम्हाला अडकून ठेवलंय पहा. रोज एक नवा देव जन्माला, रोज एक देव जन्माला. एका देवाची जन्मकथा सांगते. मत्स्य पुराणामध्ये ही कथा जशाच कशी तुम्हाला सापडेल. विष्णू पुराणातही ही कथा तुम्हाला सापडेल. कथा काय आहे? भारतात सगळ्यात मोठी यात्रा अय्यप्पा नावाच्या देवाची. पुण्यामध्येही अय्यप्पाचे मठ आहे. सोलापुरात आहेत की नाही मला माहित नाही, परंतु सगळ्यात मोठी यात्रा अय्यप्पाची भरते. कुठे भरते? ती केरळात भरते. कोण हा अय्यप्पा? फार मोठा देव आहे. कोण अय्यप्पा? कसा जन्म झाला? तर अय्यप्पाचा जन्म बघा, आतापर्यंत तुम्ही लय पोथ्या वाचल्या असतील. जन्म कसे झाले? तो म्हणले वरून असे गंधर्व चालले होते, खालून मासा चालला होता, घाम पडला मत्स्याचा. वरून किन्नर चालले होते, खालून कासव चाललं होतं, घाम पडला कच्चा होता. वरून यक्ष चालले होते, खालून गाढव चाललं होतं, घाम पडला. गदर नुसता घामानच खेळत आपला. आपला विचार करा, इतक्यापर्यंत मी ठीक आहे, एवढं मी ठीक आहे बाबा की असं काहीतरी झालं. पण ह्याच्याने पुढं म्हणजे गरीब आहे इथपर्यंत ठीक आहे, पण गडी गडीच हे काय केलं? गडी गडी अय्यप्पाचा जन्म कसा झाला म्हणले? मी फक्त सॅम्पल सांगायले, तुमच्या डोक्यातले अंधश्रद्धा करण्यासाठी. खेळ असा झाला म्हणले, एकदा भस्मासूर नावाचा असुर तपश्चर्येला बसला होता. आणि भस्मासूर तपश्चर्येला बसला म्हणे हा शब्द लक्षात ठेवायचा, नाही तर सगळं मुसळ केला जाईल. म्हणे भस्मासूर नावाचा असुर तपश्चर्येला बसला. त्याने म्हणे भोळ्या देवाला प्रसन्न करून घेतलं. शंकर भोळा आहे, किती बोलायचे. त्याच्या घरात लेकरू झालं त्याला माहित नाही, किती बोलायचे. शंकरराव होते ना घरात? अजिबात काय. मग त्या भोळ्या देवाची ती उपासना करत होते आणि भोळ्या देवानं वर दिला. वर काय दिला? तू ज्याच्याही डोक्यावर हात ठेवशील तो वेळे भस्मसात होईल. झाला हात गडी लगेच तयार. ते मोठ्या मोठ्या चंगाळ्या कडे घालत असतात ना, तयार असे सारखे कपडे. तसाच भस्मासूर तयार. कुणाच्या डोक्यावर हात ठेवायला लागला, कुणाच्या डोक्यावर हात ठेवायला लागला, चालायला लागला. एके दिवशी असाच चालत होता. चालता चालता कैलास पर्वताची म्हणे सैर करत होता. म्हणे कैलास पर्वताची सैर करता करता त्याला असं दिसलं की समोरनं पार्वती पाण्याचा हंडा घेऊन येते. आता जरा लॉजिक लावा, एवढी मोठी देवी, तिला पाणी आणायला त्याची काही गरज आहे का? ते देव आहे बाबा, मारला बाण बरं. तिच्याकडे तर पाण्याचा केवढा मोठा सोर्स होता की तुझ्या नवऱ्याच्या जटेमध्ये गंगा होती. म्हणजे तिने नुसती रिक्वेस्ट जरी केली असती नवऱ्याला, नुसती रिक्वेस्ट, ती जर म्हणाली असती डार्लिंग I need some water. Please arrange it. Arrange केलं असतं, झटत नसला, काय नुसती करत असलं, काय पाणीच पाणी. कोण बघा काय सांगितलं त्यांनी? तो म्हणे ती अशी पाणी घेऊन येत होती, पाण्याचा हंडा होता, ती अशी चालत होती. आणि चालता 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 भस्मासुराची नजर पडली. भस्मासुराने बघितलं, बापरे, ही टपोऱ्या डोळ्याची, ही लांब लचक, ही अशी उंच कड असलेली, ही कर्दळी गाभ्याची, ही केतकी वर्णाची, ही लांब सडक केसाची, ही अशी गौरवर्णाची, इतकी सुंदर ललना. बापरे म्हणे, ही अशी दीपिका पदुकोण सारखी. हातीची रकोंगा बोली. आपलं ते का नाही, मी कोण आहे?
बायको आहे, मी गुरुपत्नी आहे, गुरुपत्नी आईसारखी असते. वो कुछ नहीं जानता. आता नाही खरं, आता म्हणतोय. ती म्हणली अरे आई तो मला कुछ नहीं जानता खाते चलूंगा. पळायली ती पुढे हा मागे, ती पुढे हा मागे, पळायले पळता ती जाते शंकराकडे. शंकराला सांगते अरे देवा काय डोळे लावून बसलाय का, ते बरं येणं नाव घालायला लागले. मला काय झालं. ती म्हणते अहो बघा ते बाहेरच मागं लागले, त्याला कळून गेले. ती म्हणते हातच नको. शंकर म्हणला अरे वेड्या कळतो का, तू माझा मानस पुत्र आहे, ही माझी पत्नी आहे, या नात्याने ही तुझी आई पडते, तुला कसं कळत नाहीये. तर म्हणला चल वाची भेट कुठे नाही जानता बस हातच नको. आता काही खरं नाही. आता दोघं पळायला लागले. कुठं पळताय ते विष्णूकडे पळताहेत. त्राहिमाम बचा त्राहिमाम पळता गेले, विष्णूकडे गेले. विष्णू कुठे शेषशय्येवर. लक्ष्मी त्यांचे पाय दाबते. विष्णू आराम करतायत. राईट खेळ चालू आहे. देवा वाचवा. विष्णू म्हणाला क्यों क्या हो गया है. शंकराने सांगितलं बड़े भाई बहुत लफड़ा हुआ है. क्या हुआ है. क्या बोले बड़े भाई इसको मैंने वर दिया, अब ये मेरी छबीली के पीछे पड़ेगा. उसको बोले क्या यार खाली पीली लफड़ा करता है, कुछ समझता नहीं सोचता नहीं, किसको भी कुछ भी ले लेता है. अभी गलती हो गई ना बॉस, बचा. बोला ओके डोंट वरी हो जाएगा. बोला वो कैसे. आम खा भुकली मत घे. दोघे तिथेच आसनाच्या मागे बसले. हे पुराणातलं आहे बरं का. ह्याला फक्त मी सांगताना नाट्य रूपांतरण करते. हे पुराणात लिहून ठेवले की नेमकी काय घटना घडली. दोघे आसनाच्या मागे बसले. मग आता विष्णू निघाला. बघा विष्णू निघाला आणि विष्णूने काय केलं मर्दासारखा मर्दगडी आपलं रूप टाकलं, मूळ रूप, आणि मोहिनीचं रूप धारण केलं. आता मोहिनी दिसायला नितांत सुंदर, हे टपोऱ्या डोळ्याची, घाऱ्या डोळ्याची, गोबऱ्या गालाची, लांब सडक कुळ्या केसांची, राखीव आखीव भुवयांची, केतकी गाभ्याची, काय बघायचंच काम नाही. इतकी सुंदर. आणि तो त्याच दिशेनं मोहिनी चालायला लागली. मीठ आहे. काय मीठ आहे याच्यामध्ये की आमच्या भस्मासूर, असुर दैत्य, दानव दस्यू, दास शूद्र. आमच्या चळवळी मारण्यासाठी त्यांनी त्यांच्या अभिषेकांना पाठवल्या. त्या आधी पाठवतात. मोहिनी आली. आता मोहिनी त्याचं लक्ष विचलित करणार आहे. मोहिनी त्याच्या त्याच रस्त्यात येते आणि भस्मासुराने बघितलं. भस्मासूर लढत झाला ना. अरे ये कहाँ में दीपिका के पीछे भाग रहा है और सामने से सनी लियोन आ रही है. मोहिनी ने सांगितलं परेशान नको, मैं इजीली अवेलेबल हूँ, टेंशन मत लो. लगा कैसे. केवल मेरी सिर्फ एक शर्त है. शर्त क्या है. मैं जैसे कहूंगी वैसे तुम्हें करना होगा. आता हे येडच झालं होतं. ते काय भी करायला तयार होतं. तो मला मंजूर है. ते म्हणे अच्छा ठीक है मैं नाचूंगी तो तुम्हें नाचना पड़ेगा. तो मला मंजूर है. नाचायला लागले तिच्या तालावर. नाचता मोहिनीने कमरेवर हात ठेवला. भस्मासुराने पण कमरेवर हात ठेवला. नाचता मोहिनीने खांद्यावर हात ठेवला. भस्मासुराने पण खांद्यावर हात ठेवला. नाचता मोहिनीने डोक्यावर हात ठेवला. भस्मासुराने पण डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासूर खतम झाला. गेला भस्मासूर. कथा संपवावी ना नाही, कारण अय्यप्पाचा जन्मच झाला नाही अजून. अय्यप्पा कुठे जन्माला अजून. बघा आता भस्मासूर संपला. मोहिनीचं ते रूप टाकलं. विष्णू मूळ रूपात आले आणि पुन्हा आपल्या आसनाकडे म्हणे दमदार पावलं टाकत आले आणि सांगितलं जे दोघे नवरा बायको शंकर पार्वती होते त्यांना सांगितलं चल बाहर निकल, तेरा काम हो गया है. वो कैसे. मैंने पहले ही कहा था ना आम खा बुकली मत हो गया है तो हो गया है. नहीं लेकिन बड़े भाई बताओ तो सही क्या किया तुमने.
पण त्याने सांगितलं मैंने ऐसे ऐसे किया, वो तो बेवकूफ था, पागल था, मैंने थोड़ा मोहिनी का रूप जो धर लिया तो वो मेरा रूप देख के मोहित हो गया और उसके मोहित होने से मैंने उसे और सम्मोहित कर दिया और वो अपना होश गवा बैठा और उसी में उसका अंत हो गया। शंकर भला ऐसे नहीं भाई, जरा विस्तार से बताओ। और विस्तार से क्या बताए? शेवटी खूप आग्रह झाल्यावर विष्णूने आपली विस्तारानं सांगितलं काय काय झालं ते। शंकर म्हणला है चल चल फेंकता है, ऐसे कभी होता है क्या? तो अरे सही में मैंने ऐसे ही किया। और बोले चल चल फेंकता है, अभी क्या बताए? बोले अच्छा ठीक है, तो अब एक बार बन के दिखा तू। आता दोस्ताला आपलं म्हणणं खरं करून दाखवण्यासाठी विष्णूने पुन्हा एकदा मोहिनीचं रूप धारण केलं आणि ते नितांत सुंदर मदन मोहिनी मदन मंजिरीचं रूप बघून, तेवढं सुंदर रूप बघून अभी तो शंकरच पागल हो गया। बोला हातच रखून गया, बोला ए येड्या करते का, मैं कौन हूँ? गरी 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 अरे मैं तेरा दोस्त हूँ, होश में आ, ध्यान में आ, तो क्या है तेरा? मैं तेरा दोस्त हूँ। अरे यही पे फायर करेगा क्या? क्या सोच रहा है? तो मतलब वो कुछ नहीं जानता, हाथ आणि त्या सगळ्या गोळातलं जे तयार झालं, जे जन्माला आलं कशाचा कशाला काय आहे कथा आणि आमच्या बाबा ह्या सगळ्या कथांवरती विश्वास करावा लागतात। बहुजन स्त्रीवादामध्ये स्त्री मुक्तीची चळवळ चालवायची असेल तर आमच्या स्त्रियांच्या डोक्यातनं या सगळ्या अंधश्रद्धा गेल्या पाहिजे।